मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू मिनी व्लॉग. बरेच दिवस आपले व्लॉग येत नव्हते. कारणही तसंच होतं. ते काय कारण आहे हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. हा व्हिडिओ ॲक्च्युली भोगीच्या दिवशीचा आहे, परंतु हा मला काही कारणास्तव अपलोड करता आला नाही. तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. भोगीच्या दिवशी सकाळी उठून सगळं आवरून मी भोगीच्या भाजीची तयारी करायला सुरुवात केली. भोगीच्या दिवशी हंगामी ताज्या भाज्यांची भाजी केली जाते. अनेक भाज्या एकत्र केल्याने शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भाजी उष्ण व पचायला हलकी असते. भाजी बनवताना निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. नव्या पिकाचं स्वागत केलं जातं. पाचन सुधारण्यासाठी, वात कफ कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त असते. कुटुंब एकत्र बसून जेवण करण्याची परंपरा आणि एकतेचा संदेश देते. थोडक्यात भोगीची भाजी म्हणजे आरोग्य, परंपरा आणि निसर्गाशी नातं असतं. मगाशी मी म्हटलं तसं की बरेच दिवस आपले व्लॉग येत नव्हते आणि कारणही तसंच होतं. ॲक्च्युली भोगीच्या दिवशीच रात्री प्रिन्सेसचा हात फ्रॅक्चर झाला. भोगीच्या दिवशी संध्याकाळी ओपीडीतून घरी आल्यानंतर भाकरी करण्यासाठी मी किचनमध्ये गेले आणि त्यावेळेस प्रिन्सेस देखील माझ्या मागून किचनमध्ये आली. मी भाकरी करत असताना ती माझ्या शेजारीच किचन कट्ट्यावर बसली होती. फोनचं चार्जिंग संपलं होतं म्हणून मी माझा मोबाईल हॉलमध्ये चार्जिंगला लावला होता. अमित किती वाजता येणार हे विचारण्यासाठी मी अमितला फोन करण्यासाठी हॉलमध्ये गेले आणि तेवढ्यातच प्रिन्सेसने किचन कट्ट्यावरून उडी मारली. तशी तर ती नेहमी किचन कट्ट्यावरून उडी मारते, परंतु त्यावेळेस अमित किंवा मी नेहमी तिच्याबरोबर असतो. परंतु यावेळेस मात्र आमच्या ॲब्सेन्समध्ये तिने किचन कट्ट्यावरून उडी मारली. नेम चुकला आणि प्रेशर पूर्णपणे हातावर आलं आणि त्यामुळे तिच्या उजव्या हाताचे दोन्ही हाडे फ्रॅक्चर झाले. पडल्यानंतर तिच्या ओठातून रक्त यायला लागलं. तिचा दात ओठामध्ये घुसला होता आणि त्यानंतर मी तिचा हात बघितला आणि मी पूर्णतः घाबरूनच गेले, कारण तिचा हात मधीच बेंड झाला होता. अथर्व तर खूप रडत होता. आम्ही देखील घरात नव्हते आणि मला सुचायचं बंद झालं होतं. त्यानंतर मी अमितशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो. एक्सरे केल्यानंतर लक्षात आलं की हाताचे दोन्ही हाडं रेडिएशन आलना हे फ्रॅक्चर झाले आहेत. डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सर्जरी करण्याचा सल्ला दिला. परंतु ती रात्र मात्र तिच्यासाठी, माझ्यासाठी आणि अमितसाठी अतिशय खराब होती. पूर्ण रात्र ती रडत होती, मम्मा दुखतंय दुखतंय. आम्ही तिघंही पूर्ण रात्र जागो होतो. त्यानंतर सकाळी जनरल ॲनेस्थेशियाखाली तिची सर्जरी झाली. आता ती ओके आहे.